नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता बातमी आहे आरोग्य विभागाची. पाहूया सविस्तर. नांदेडच्या किनवट तालुक्यातील परोटी तांडा येथे अरविंद प्रेमसिंग आडे या नावाचा मलेरियाचा पेशंट आढळून आल्याने नांदेड जिल्हा आरोग्य विभागाच्या जिल्हा आरोग्य अधिकारी संगीता देशमुख यांनी परोटी येथे प्रत्यक्षपणे भेट देऊन आरोग्य उपकेंद्राची पाहणी केली आहे. या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी संगीता देशमुख यांनी मलेरियाचे लक्षण आणि हा आजार कसा उद्भवतो त्यावर उपाययोजना काय केल्या पाहिजेत असे सांगून हा आजार घरातील दुसऱ्याला कुणालाही होऊ नये यासाठी आपण कशी काळजी घेतली पाहिजे यावर सल्ला देत कर्मचाऱ्यांनी गावात मलेरियाविषयी जनजागरण करावे अशा सूचना या प्रसंगी त्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या. तसेच अरविंद प्रेमसिंग आडे या मलेरिया पेशंटची अस्थायीपणे विचारपूस करून पेशंटची मलेरिया तपासणी करून वेळेवर गोळ्या घेण्याचा सल्ला मलेरिया पेशंट अरविंद प्रेमसिंग आडे यांना यावेळी दिला. यावेळी इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निकम, आरोग्य समुदाय आरोग्य अधिकारी विलास बाशेट्टी, आरोग्य सेवक सुरेश राठोड, अजय चव्हाण, रजनीकांत, आरोग्य सेविका सिंधुताई राठोड, आशा वर्कर सरस्वतीबाई तोटावाड यांच्यासह आरोग्य कर्मचारी हे उपस्थित होते. अरविंद प्रेमसिंग आडे हा हैदराबादला काम करत होता. तर ह्याच्यामध्ये काय की 15 तारखेला ह्याला आपल्याला सर्दी, ताप आणि सिव्हिअर डोकं दुखायला, थंडी वाजून ताप, आणि हे शक्यतो आपल्याला मलेरियाची लक्षण आहेत. तर आपल्याला पाहायला गेलं तर मागच्या 3 वर्षामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये एकही मलेरियाची केस नव्हती. पण आमच्या MPWD राठोडनी सर्वे केला, त्याला ते लक्षणं जाणवली की संशयित मलेरियाची लक्षणं आहेत. तर त्याने आपल्याला आरडीके किटने त्याचं ब्लड सॅम्पल टेस्ट केलं. त्याच्यामध्ये त्याला संशयित आपल्याला मलेरिया पॉझिटिव्ह वाटला. आमच्या कर्मचाऱ्यांनी त्याचं बोटावरचं रक्त घेतलं, आपण त्याला ब्लड स्मेअर म्हणतो. ब्लड स्मेअर घेतला आणि आमच्या लॅब टेक्निशियन ते तपासलं आणि आपल्यामध्ये कन्फर्मेटिव्ह PV मलेरियाची केस पॉझिटिव्ह निघाली. आता हे इन्फेक्शन आपलं नाहीये, आपलं इन्फेक्शन नाही, कारण ह्याला इन्फेक्शन कुठलं झालं की हैदराबादला जिथे तो काम करतो तिथला तो इन्फेक्शन आहे. तरी आपण या व्यक्तीला मुलाला काय केलं की आपण सॅम्पल घेतलं, मलेरिया पॉझिटिव्ह कन्फर्मेटिव्ह निघाला. तर याला आपण PVची ट्रीटमेंट दिली, म्हणजे याला आपण क्लोरोक्विन दिल्या. त्या दिवशी त्याला 3 दिवस दिल्या, 25 मिलीग्राम पर केजी ऑफ बॉडी वेट. आणि आपल्याला प्रायमॅक्विनच्या आपण त्याला गोळ्या ह्या 14 दिवस आपण त्याला गोळ्या देणार आहोत. आणि 14 दिवस गोळ्या त्याला दिल्यानंतर परत याचा आपण सॅम्पल तपासणार आहे की मलेरियाचे जंतू आहेत का नाही. तर याच्यामध्ये आपण प्रिव्हेन्शन साठी काय करतो, कॉन्टॅक्ट ट्रीटमेंट. कॉन्टॅक्ट म्हणजे कसं की जे आपल्या घराशी कॉन्टॅक्ट मध्ये येतात, आई वडील असेल, बहीण भाऊ असेल, आजी आजोबा असेल, त्याचा आपण कॉन्टॅक्टचं ब्लड स्मिअर करतो आणि ते आपण तपासतो की त्यांना याचं काही इन्फेक्शन झालंय का. आणि मास्क घेतो आपण. मास्क म्हणजे कसं की जवळजवळ त्या 5 किलोमीटर अंतराच्या 100-150 लोकांचा आपण सॅम्पल घेतो. ते आपण ह्यानी 21 लोकांचे घेतले, पण आपण त्याला सूचना दिली की 150 लोकांचं कमीत कमी 150 ब्लड स्मेअर सॅम्पल घ्या. आणि तसं थोडंसं याला पाहिलं तर आपल्याला हिस्ट्री काय आहे की बॉडी एक आहे, अंग दुखते त्याचं, म्हणजे अंग दुखी आपल्याला कसं की डेंग्यू मध्ये पण त्याची लक्षणं आहेत आणि फिवर आहे आणि हेडेक पण त्याच्यामध्ये आहे. तर आपण काय करतो की डेंग्यूसाठी पण त्याला सिरम सॅम्पल आपण आज घ्यायला सांगितलंय. म्हणजे डेंग्यूचं मिक्स इन्फेक्शन असू शकतो. आणि आपण तसं भागामध्ये पाहिलं थोडे डेंग्यूच्या आपल्याला आळ्या दिसल्या, त्याच्यामध्ये एडिस इजिप्ट नावाच्या ज्या आळ्या आहेत त्यामुळे आपण पाहिल्याच ठिकाणी. आणि जे गटरीमध्ये पाणी साठलं होतं, आदरणीय सरपंच साहेब पण आमच्याबरोबर होते, त्या गटरीमध्ये आपल्याला आळ्या डेंग्यूच्या दिसल्या. ते आपण त्यांना सूचना दिल्या की त्याच्यामध्ये जळक ऑइल टाका आणि ते वाटं करा म्हणून. आणि आपण डेंग्यूच्या प्रिव्हेन्शनसाठी आपण काय करतोय की ह्याला कदाचित मिक्स इन्फेक्शन असल्यामुळं प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आपण की इंडोर फॉगिंग घेतोय. सरपंच साहेबांना आपण सूचना दिल्या की आज ते इंडोर फॉगिंग म्हणजे घरामध्ये धूर फवारणी करायची. धूर फवारणी केल्यामुळे काय होतं, जे घरामध्ये आपले डास थांबलेले आहेत ते संध्याकाळी 6 वाजता थांबतात. आणि ते 6 वाजता आपण इंडोर फॉगिंग करणार आहे. घरामध्ये फॉगिंग करायचं, माणसं वगैरे बाहेर काढायची, खायचं प्यायचं झाकून ठेवायचं, म्हणजे की आपल्याला त्या आळ्या त्याच्यामध्ये मरून जातात इंडोर जे आहेत ते. आणि आपण उद्याच्या आपल्या MPWD जे 6 आहेत PSC मध्ये, त्या MPWD आपण दुट्या लावून त्याला घरोघरी कंटेनर सर्वे करणार आहे. घरोघरी कंटेनर सर्वे आपण करणार. त्याच्यामध्ये फ्रीज बघणार आहे, कूलर बघणार आहे, टायर्स. आता काल पाऊस येऊन गेला, पडलेला आहे, पाऊस पडत आहे, तर त्या टायरमध्ये पण आपल्या आळ्या होण्याचे चान्सेस नाकारता येत नाही. किंवा जे भंगार साहित्य असेल, आणि जिथं आपल्या भागामध्ये नवीन बांधकाम चालू आहे, नवीन बांधकाम म्हणजे कसं आहे की त्या बांधकामामध्ये आपल्याला जे पाणी साठवतो आपण मारण्यासाठी, तर त्याच्यामध्ये आपल्याला आळ्या होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ते पण आपण ते बांधकाम बघायला सांगितलेत. गटारी आपण वाहत्या करणार आहोत. आणि जे आहेत लोकांना सर्दी, ताप, खोकला, फिवरच्या पेशंटचा BS आणि डेंग्यू साठी सस्पेक्टेड म्हणून आपण त्याचं सिरम सॅम्पल घेणारे आपला डॉक्टर जे आहेत ते पण डॉक्टर इथं आपल्या ओपडीला असतील. आपण सरपंचाला सूचना केली की जर काही तर लोकांना सर्दी, ताप, खोकला वाटतात ह्या लोकांनी तर पाठवा, आपण त्यांना ट्रीटमेंट देणार आहोत. आणि बाकीचे जर काय वाटले आपल्याला सॅम्पल वगैरे आपण
त्या ठिकाणी रेफर करणार आहोत. आणि ह्याला गोळ्या जी आपण देणार आहे पेशंटला, गोळ्या आमचा इम्प्रुव्ह रोज 14 दिवस खाऊ घालणार आहे. कारण आपल्याला अशी ट्रीटमेंट आहे की गोळ्या बांधून द्यायच्या नाहीत किंवा त्याच्या हातात द्यायच्या नाही. आपण त्याला जेवण केल्यानंतर त्या गोळ्या खाऊ घालणार आहे. आपण त्याला फॉलोअप साठी आपण ठेवणार आहे. बाकीचं पण त्याचं CBC ब्लड वगैरे आपण त्याचं एक्झामिनेशन करणार आहोत. आणि ह्यांना आपण डॉक्टरला सांगितले की आरोग्य शिक्षण द्या. आणि जे आता शाळा उद्या सुट्टी असणार आहे, पण सोमवारी 3 अंगणवाड्या आहेत, एक शाळा आहे, तर शाळेमध्ये आरोग्य शिक्षण द्यायचं. आरोग्य शिक्षण म्हणजे का, जर कोणाला सर्दी ताप खोकला असला, थंडी वाजून ताप येतोय, डोकं दुखते, अंग दुखते, तर आपल्याला डॉक्टरशी संपर्क करते राहणार, पण त्या मुलांना उपचार करणार आहोत. आणि मी अशाही सूचना दिल्या की आता आपण इथं आहोतच, आपण त्याची सिकल सेलची तपासणी करून घेऊ की सिकल सेल लोकांना काय आहे का, असेल तर आपण त्याला काउन्सिलिंग करू आणि त्याच्या फॅमिलीची पण आपण परत तपासणी करणार आहोत.